हॅलो गाईज, तर पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हाला व तुमच्या परिवारास माझ्यातर्फे आणि आमच्यातर्फे गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला मी तुम्हाला आमची गुढी दाखवते. ही बघा आमची गुढी सकाळीच उभारली आहे. दरवर्षी लावतो पण तरीही दरवेळी स्पेशल फील येतं. खूप पॉझिटिव्ह वाटतं घरात. आणि या माझ्या दोन्ही बहिणी नेहमीप्रमाणे फुल मस्ती चालू आहे. कॅमेरा दिसला की अजूनच एक्सायटेड होतात. आणि हे बघा इथे चिमणीची 3 घरटी आहेत. खूप छोटे आणि क्यूट दिसत आहेत ना. कधी कधी बसून त्यांनाच बघत राहावं असं वाटतं. खूप शांत वाटतं खरंच. मग मी थोडं देवघर साफ करून देवपूजा केली आणि बालाजीच्या मूर्तीचं दर्शन घेतलं. थोडी प्रार्थनाही केली बरं का. त्यानंतर सुरू झाला मेन पार्ट, कुकिंग. मम्मी पुरण बनवत होती, तिला थोडी मदतही केली. पुरण वाटून घेतलं. थोडं मेसी होतं पण ऑनेस्टली मजा येते. गुढीपाडवा म्हटलं की पुरणपोळी मस्ट. त्याचवेळी आमटी पण बनत होती. घरात सगळीकडे छान सुगंध येत होता. फुल फेस्टिव्ह वाईब होता. आणि फायनली सगळं रेडी झालं. सर्व केलं. खूप टेस्टी दिसत होतं. खाल्लं तर अजूनच हेवी वाटलं. तोपर्यंत माझी बहीण रांगोळी काढत होती. तिच्या वयाप्रमाणे तिने छानच रांगोळी काढली बरं का. ही माझी आई लाजाळू आहे, पण तरीही ती आज कॅमेऱ्यासमोर आली. आणि ही चिमुकली अजिबात लाजत नाही बरं का कॅमेऱ्यासमोर यायला. त्यानंतर थोडा वेळ मी बाहेर आले आणि झाडाजवळ बसले. खूप फ्रेश आणि काम वाटत होतं. असे मोमेंट्स खूप स्पेशल असतात. तर गाईज, आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.